नमो नमः. अ, आपण संस्कृत भारतीच्या कोविद पुस्तकाच्या काव्यकथांचं अनुवाद करतो आहोत. सो आपण पाठ क्रमांक 8 पर्यंतच्या काव्यकथांचा आपण अनुवाद केलं. त्यातल्या पहिल्या 1 ते 5 मध्ये आपल्याकडे 1 ते पहिल्या पहिल्या 5 पाठांमध्ये आपल्याला कुमार संभव हे महाकाव्य होतं. आणि 6व्या पाठापासून आपण ऑलमोस्ट एकच मिनिट. हां. 6व्या पाठापासून आपण नैषधीय चरितम हे आपण याचा अभ्यास किंवा या काव्यकथेवर आधारित याचा अभ्यास आपण करतो आहोत. सो थोडंसं एनलार्ज करते, शेअर केल्या. आतापर्यंत आपण त्याच्या 6व्या, 7व्या आणि 8व्या पाठातली काव्यकथा आपण बघितली. याच्यामध्ये आपण बघितलं की नल दमयंती एकमेकांवर अनुरक्त झालेले असतात आणि ते एकमेकांशी विवाह करू इच्छित असतात. इंद्रादी देवता सुद्धा दमयंतीशी विवाह करू इच्छितात. ते नलाला नल आधी सुवर्ण हंसाला दमयंतीकडे पाठवतो आणि आपल्याविषयी वर्णन तिथे करायला सांगतो. सुवर्ण हंसाला विनंती करतो की दमयंतीच्या मनामध्ये माझं घर उत्पन्न कर, म्हणजे माझं स्थान उत्पन्न कर वगैरे वगैरे. सुवर्ण हंस त्याचं कार्य कंप्लीट करतो. त्याच्यानंतर नल जेव्हा दमयंतीच्या स्वयंवराला निघालेले असतो तेव्हा इंद्रादी देवता त्यांना भेटतात आणि सांगतात की तू आमचं दूत कार्य स्वीकार कर आणि आमच्याविषयीच दमयंतीला वर्णन कर. अशा प्रकारे दमयंतीला नल भेटतो आणि दिक्पालांपैकीच तू कुणाला एकाला तरी वरण कर असं तिला आग्रह करतो. हे ऐकून ती मनामध्ये दुःखी होते आणि रडू लागते. इकडे इंद्रादी देवतांनी तिच्याकडे आणखीन काही दूत दूत पाठवलेले असतात. तेही तिला आग्रह करत असतात. तेव्हा ती त्यांना सांगते की नल हाच माझा पती म्हणून मी वरला आहे. हे ऐकून नल महाराज आनंदित होतात. मग तिच्या समोर येतात आणि मग तू ह्यांनाच दिक्पालांनाच वरण कर असं सांगतो सांगतो तेव्हा दमयंती रडायला लागते आणि हे बघून तिच्या मनातील आपल्याविषयी प्रेमभाव बघून आणि ती रडायला लागली हे बघून नलाचं पण हृदय द्रवतं आणि तो स्वतःच्या स्वरूपामध्ये प्रकट होतो आणि स्वतःचा परिचय देतो. तेव्हा दमयंती त्याला विनंती करते की तू सुद्धा माझ्या स्वयंवरामध्ये उपस्थित हो. ओके. अशा प्रकारे आपण 8व्या पाठातली काव्यकथा आपण बघितली होती. आता आपण म्हणजे तुम्ही सुद्धा तिथे प्रेझेंट राहा, म्हणजे मी तुम्हाला तुमचं स्मरण करेन अशी त्याला विनंती करते. दमयंती खुश होते आणि ती त्याला अशी विनंती करते. आता ह्याच्यानंतर आपण 9व्या पाठातली काव्यकथा पाहणार आहोत. हं. दमयन्त्याः पिता भीमराजः पुत्र्याः स्वयंवरं कर्तुं निश्चित्य सिद्धताम् आरब्धवान्. म्हणजे दमयंतीचे वडील भीमराज हे पुत्रीच्या स्वयंवरासाठी पुत्रीचा स्वयंवर करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि तो निश्चय करून त्यांनी म्हणजे त्या स्वयंवरासाठी सिद्धता किंवा तयारी सुरू केली. स्वयंवरार्थं नगरात बहिर्भागे विशालः सभामंडपः सिद्धः अभवत्. म्हणजे स्वयंवरासाठी नगराच्या बाह्य भागामध्ये किंवा बाहेर बाहेर विशाल सभा मंडपाची स्थापना किंवा सिद्धता करण्यात आली. अन्याः अपि व्यवस्थाः सर्वाः कृताः. आणि इतर ज्या काही सगळ्या व्यवस्था असतात स्वयंवरासाठीच्या त्या सर्व व्यवस्था सुद्धा त्यांनी केल्या. बहुभ्यः देशेभ्यः अहमहमिकया राजानः स्वयंवरार्थं समागच्छन्. अहमी अ- अह अहम हमिकया म्हणजे स्वतःच्या इगोजनी, म्हणजे मी असा आहे आपापल्या प्राऊड घेऊन किंवा आपापल्या स्वाभिमान गर्व आपापल्या देशाचं आपापल्या ह्याचं घेऊन अशाच म्हणजे तोऱ्यामध्ये मराठीत आपण ज्याला म्हणतो तोऱ्यामध्ये सगळ्या देशांचे राजे स्वयंवरासाठी तिथे आले. सर्वे अपि राजानः सभामंडपम सरपन. म्हणजे सगळे राजे हे त्या सभामंडपामध्ये बसले. दिक्पालाः अपि सभामंडपम समागताः. दिक्पाल सुद्धा त्या सभामंडपामध्ये आले. एतन्मध्ये महाविष्णुः वैकुंठे सरस्वतीम आहूय उक्तवान. हं, हे सगळं होत असताना महाविष्णूंनी वैकुंठामध्ये सरस्वतीला बोलावून तिला सांगितले. काय? त्वं भूलोकम गच्छ. तू भूलोकात जा. तत्र दमयंत्याः स्वयंवरं भविष्यति. तिथे दमयंतीचं स्वयंवर होणार आहे. तत्र राज्ञां गोत्र प्रवक्ती भूत्वा कार्यम कुरु इति. म्हणजे तिथे राजांची गोत्र प्रवक्ती म्हणून तू काम कर, होऊन तू काम कर. गोत्र प्रवक्ती म्हणजे राजांचं वर्णन इंट्रोडक्शन करण्यासाठी त्याच्या गोत्रांचं वर्णन करण्यासाठी जी एक महिला असते तिला गोत्र प्रवक्ती असते, प्रवक्त्री असं म्हणतात.
ती गोत्र प्रवक्ती होऊन तू तिथे कार्य कर इति सरस्वती अपि तथास्तु इति अंगीकृत्य बालिकारूपेण भूमीम अवतीर्णा. सरस्वती सुद्धा असो मी तसेच करेन असं म्हणून तेच कार्य स्वीकारून बालिका रूपाने ती भूमीवर अवतीर्ण झाली. सा अपि सभाभवनम आगतवती. ती सुद्धा सभाभवनामध्ये आली. भीमराजः दुहितरं दमयन्तीं सभामध्ये आगत्य वर्णमालाम् अर्पयितुम् आकारितवान्. म्हणजे भीमराजाने आपली कन्या दुहितरम म्हणजे श्रेष्ठ कन्या किंवा कन्यावर कन्यांमध्ये श्रेष्ठ असणारी अशी दमयंतीला सभेमध्ये येऊन वर्णमाला अर्पण करण्यासाठी वर्णमाला म्हणजे पुष्पमाला किंवा वर्णमाला आपण त्याला म्हणतो ती पुष्पमाला वर्णमाला अर्पिण्यासाठी तिला बोलावले. दमयंती शिबिकायां सभामध्यम आगतवती. दमयंती शिबिका इत्युक्ते पालखी. पालखीतून सभामध्ये दरबारामध्ये आली. सर्वे राजानः ताम सादरं वीक्षितवन्तः. सर्व राजांनी तिला सादर किंवा आदरपूर्वक तिला न्याहाळले. दमयन्ती नलानुरक्ता इति ज्ञात्वा महेन्द्रादयः दिक्पालाः नलवेषम् एव धृतवन्तः. दमयंती ही नलावर अनुरक्त आहे किंवा नलावर प्रेम करते हे जाणून महेंद्रादी म्हणजे इंद्रादी देवतांनी सुद्धा दिक्पालांनी सुद्धा नलाचाच वेश धारण केला होता. सर्वे राजानः तथा सभ्याः च सभायां उपाविशन. सगळे राजे सगळे सभ्य सज्जन लोक हे त्या सभेमध्ये बसले. ततः सरस्वती दमयंतीम उद्दिश्य. तेव्हा सरस्वती दमयंतीला उद्देशून म्हणाली, अपेक्षितम वरम वृणीष्व इति अवोचत. म्हणाली की तुला पाहिजे तो अपेक्षित वर तू वराचा तू वरण कर तुला चयन कर. तथा सरस्वती स्वयं राज्ञां गोत्रप्रवाचनम अपि कृतवती. म्हणजे प्रत्येक राजाचं ती स्वतः सरस्वतीने स्वतः प्रत्येक राजाचं किंवा राजांची गोत्रांचं प्रवाचन किंवा वाचन तिने केलं. दमयंती स्वयंवरार्थम पुष्कराधीशः धीशः हव्यनृपः क्रौंचद्वीपाधिपः कुशद्वीपाधिपतीः शाल्मलीद्वीपाधीशः. म्हणजे दमयंतीच्या सरोवरासाठी पुष्कराधीश हव्य नगरीचा राजा क्रौंच द्वीपाचा राजा त्याच्यानंतर कुशद्वीपाचा राजा शाल्मली द्वीपाचा राजा हे असे सगळे तिथे आले होते. थोडं पुढे जाऊया आपण. एकच मिनिट. अरे हे काय झालं. एकच सेकंड. आय डोंट नो. एवढीच कथा कशी काय. थोडासा ह्याच्यात गडबड झालेली आहे पुस्तकामध्ये. आ, आपण जर पुढे बघितलं आणखीन बघूया एक मिनिट. नाही हे तर श्लोक आहेत म्हणजे अन्वय श्लोक आहेत. असतो एक मिनिट नाही तर पुस्तकात वाचूया आपण. हम्म, हम्म, असो. याच्यात थोडसा कथा याच्यात दिसत नाहीये. सो आपण एक मिनिट हे लहान करते मी आधी. असं होणार तर नाही पण पुढची कथा कुठे गेली. हम्म एकच मिनिटात बघूया नाही तर आपण मी पुस्तकात वाचून दाखवते. असतो नाहीच आहे. हम्म, असतो. एकच मिनिट मी स्लाइड स्टॉप करते. पुढची अर्धी कथा ऑलमोस्ट शिल्लक आहे. असतो. पण वाचूया ह्याच्यामध्ये. हम्म. आता हे तुम्हाला दिसू शकत नाही परंतु आपण काही करू शकत नाही तिला.
असो. उत्कलाधीश मगधाधीशान अपि अवर्णयत. तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्यात तुम्ही उघडून बघू शकता. नवीन पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 214 आहे. हा, 200 चतुर्दश पृष्ठे असती अग्रिमा कथा. म्हणजे उत्कलाधीश मगधाधीश असे सगळे राजांचं तिने वर्णन केलं. एवं, एकच मिनिट. हं. एवं महावर्णनप्रसङ्गे अपि दमयन्ती नलमहाराजम् एव मनसा ध्यायन्ती विचिन्वती च आसीत्. हं. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन प्रसंग जेव्हा चालू होता, त्यावेळेला नलमहाराजांविषयीच मनाने ध्याय किंवा ध्यान करणारी दमयंती ही विचिन्वती म्हणजे चिंतन करीत होती किंवा विचार करत होती. तदा शिबिकावाहकाः दमयन्तीं दिक्पालानां समीपं नीतवन्तः. म्हणजे शिबिकावाहक म्हणजे पालखी चालवणाऱ्या वाहकांनी ती दमयंतीला दिक्पालांच्या समोर नेलं किंवा जवळ नेलं. तत्र दिक्पालैः सह नलः अपि आसीत्. तिथे दिक्पालांचं बरोबर किंवा त्यांच्या सह नलसुद्धा होता. सरस्वती दिक्पालान् वर्णयितुम् आरब्धवती. सरस्वतीने दिक्पालांचं वर्णन सुरू केलं. यं यं दिक्पालं सा वर्णितवती तत्सर्वं नलवर्णनम् एव आसीत्. म्हणजे ती ज्या ज्या दिक्पालांचं वर्णन करत होती ती नलमहाराजांसारखंच ते वर्णन दमयंतीला वाटत होतं. अपि च यदा दमयंती दिक्पालान् विलोकितवती तदा सर्वे दिक्पालाः अपि नलः इव तया अदृश्यन्त. म्हणजे जसं जेव्हा दमयंतीने प्रत्येक दिक्पालाला पाहिलं, किंवा त्याचं अवलोकन केलं, तेव्हा ते सर्व दिक्पाल तिला नलासारखेच दिसायला लागले किंवा दिसत होते. पंच अपि उपस्थिताः नलः इव आसन. म्हणजे पाच पाच नर तिथे प्रेझेंट होते. पाच पाच नल तिथे तिला उपस्थित दिसले. सरस्वत्याः वर्णनम अपि संदेहजनकम आसीत. म्हणजे सरस्वतीचं वर्णन सुद्धा असं क्लिअर नव्हतं. ते तिच्या मनामध्ये संदेहजनक होतं, संदेह उत्पन्न करणारं होतं. तेषु कः वर्णीयः इति दमयंती व्यामुग्धा अभवत. म्हणजे ह्या सगळ्यांपैकी कोणाला बरं कोणाचं मी चयन करू किंवा वर्ण करू अशा चिंतेने किंवा अशा समस्येने ती मुग्ध झाली होती. मुग्ध म्हणजे संमोहित झाली होती. खिन्ना संतप्ताच अभूत. म्हणजे ती खिन्न झाली, दुःखी झाली आणि संतप्त सुद्धा झाली काही अंशी. सा प्रत्येकम यद्यपि अनेकवारं समादरेण वीक्षितवती. तिने प्रत्येकाला खूप वेळा समादरेण म्हणजे आदराने नीट न्याहाळलं. तथापि तेषु भेदम ज्ञातुम अशक्ता एव अभवत. तरी सुद्धा त्यांच्यामधला भेद जाणून घेण्यास ती असमर्थ झाली. ततः सा भक्तिभावेन देवान प्रार्थयामास. तेव्हा तिने भक्तिभावाने देवांना प्रार्थना केली की हे देवाः मम मनः नलमहाराजे एव लग्नम. माझं मन तर नलमहाराजांशीच लग्न किंवा रत झालेलं आहे. अतः तमेव वरयितुम अहम इच्छामि. तेव्हा त्यांचं स्मरण करण्याची माझी इच्छा आहे. एतेषु कः वा नलमहाराजः इति ज्ञातुं मां यूयम् अनुगृह्णीत इति. म्हणजे ह्या सगळ्यांपैकी कोण नलमहाराज आहे हे जाणून घेण्यासाठी मला तुम्ही अनुगृहीत किंवा मला तुम्ही आशीर्वादित करा, असं ती विनंती करते. दमयंत्याः अनन्यप्रीतीं वीक्ष सर्वे देवाः संतुष्टाः अभवन्. म्हणजे दमयंतीची ही अनन्यप्रीती पाहून सगळे देव संतुष्ट झाले. ते वरेण तम अनुगृहीतवन्तः. त्यांनी तिला वर दिला आणि त्या वराने तिला अनुगृहीत केले किंवा तिला आशीर्वाद दिला. तदा देवानां आशीषा सरस्वत्याः क्लिष्टकरं वर्णनम अपि दमयंत्या ज्ञातम. तेव्हा देवांच्या आशीर्वादाने सरस्वतीचं जे क्लिष्टकार वर्णन होतं म्हणजे कन्फ्युजिव्ह तिचं जे वर्णन होतं ते सुद्धा दमयंतीकडून समजले गेले. उपस्थितेषु अयम एव नलः इति नलमहाराजं सा अभिज्ञातवती. या उपस्थित असलेल्या पाच पाच नलराजांपैकी हेच नलमहाराज आहेत, हेच एक पुरुष नलमहाराज आहेत असं तिने निश्चय केला, असं तिने जाणलं. महता संभ्रमेण सा रोमांचैः सह वर्णमालां नलमहाराजस्य कंठे संयोजयामास. म्हणजे मोठ्या संभ्रमाने आणि रोमांचित होऊन तिने वर्णमाला नलमहाराजांच्या गळ्यात घातली. सर्वे अपि नितांतं संतुष्टाः अभवन्. सगळे अतिशय संतुष्ट झाले. दिक्पालाः दमयन्तीम् उद्दिश्य
सांत्वन वचनानी अब्रुवन्. दिक्पालांनी दमयंतीला उद्देशून काही सांत्वन वचन म्हणजे स्तुतीपर वचन त्यांनी ते बोलले. दमयंती नलमहाराजं मृतवती इति अन्ये राजानः क्रुद्धाः अभवन्. म्हणजे आपल्याला सोडून दमयंतीने नलराजाचं वर्ण केलं हे बघून अन्य राजे हे संतप्त झाले किंवा त्यांना रागला. दिक्पालेषु दिक्पालेषु अग्निही आत्मानं न प्रकटयामास. दिक्पालांमधील अग्निदेव जे होते त्यांनी स्वतःला प्रकट केलं नाही का. सह लज्जा पीडित अभवत. म्हणजे ते त्यांना लाज वाटली किंवा ते लज्जेने पीडित झाले. ततः सरस्वती स्वीय रूपम धृतवती. त्यानंतर सरस्वतीने स्वतःचं रूप धारण केलं म्हणजे ती सरस्वती आहे हे तिने प्रगट केलं. इंद्र नलदमयंत्योः आशिषम उक्तवान. इंद्राने दमयंतीला आशीर्वाद किंवा आशीर्वचनम तिला त्यांना म्हटलं किंवा त्यांना आशीर्वाद दिला. सरस्वती अ, नलमहाराजाय चिंतामणी मंत्रम प्रदत्तवती. सरस्वतीने नलमहाराजांना चिंतामणी मंत्र दिला. देवलोकात पुष्पवृष्टी अभवत. देवलोकातून पुष्पवृष्टी झाली. इंद्रादय देवा स्वर्गम प्रति प्रस्थिताः. इंद्रादीचे देव होते ते स्वर्गाकडे निघाले. अन्येच द्रुपाः अपि स्वनगराणि अगच्छन्. इतर सर्व राजे सुद्धा त्यांच्या त्यांच्या नगरामध्ये गेले. स्वयंवर विधी वैभवेन समाप्तः अभवत. म्हणजे स्वयंवराचा विधी हा अतिशय वैभव संपन्न रीतीने संपन्न झाला, वैभवात संपन्न झाला. आता आपण प्रश्न बघूया. भूलोकम गच्छ इति कः कम अवदत्. भूलोकः गच्छ इति महाविष्णुः सरस्वतीम् अवदत्. के नलवेषं धृतवन्तः. महेन्द्रादयः दिक्पालाः नलवेषं धृतवन्तः. सरस्वत्याः क्लिष्टकरं वर्णनं दमयन्त्या कथम् अवगतम्. हम्म. सरस्वत्याः वर्णनेन दमयन्ती व्यामुग्धा खिन्ना संतप्ता च अभवत्. सा देवान् प्रार्थितवती हे अहं नलम् एव वरयितुम् इच्छामि. अतः तं तं ज्ञातुं मम सहायतां कुरु. अतः अनन्तरं तस्याः प्रीतिम् अथवा भक्तिं दृष्ट्वा देवाः सन्तुष्टाः देवाः सन्तुष्टाः अभवन्. ते देवाः दमयन्तीम् अनुगृहीतवन्तः, आशीर्वादं दत्तवन्तः. अतः देवानाम् वचनेन अथवा देवानाम् आशिषा अ, दमयन्ती सरस्वत्याः क्लिष्टकरं वर्णनं दमयन्त्या अवगतम् अथवा अवगतवती. अन्ये राजानः किमर्थं क्रुद्धाः. दमयन्ती नलराजा राजम् अथवा नलराजानं कृतवती अथवा तस्य वर्णं कृतवती इति दृष्ट्वा अन्ये राजानः क्रुद्धाः. सरस्वती नलाय किं दत्तवती. सरस्वती नलाय चिंतामणी मंत्रम दत्तवती. अशा प्रकारे आपण 9व्या अध्यायाचा किंवा पाठाचा सुद्धा काव्यकथेचं अनुवाद केला आहे. सो ह्याच्या पुढे आपण 10व्या पाठाचा आणि अंतिम म्हणजे नल दमयंतीच्या स्टोरीचा अंतिम भाग आपण बघणार आहोत. जर हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाकायला विसरू नका. तुमचं म्हणणं या स्टोरीविषयी काय आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. एक लाईक बटन दाबायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद. तोपर्यंत शुभम भवतु.